नमस्कार. मार्मिक संवाद न्यूज अर्थात MS न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आज आमचे मित्र पत्रकार श्री संतोष रणदिवे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. संतोष रणदिवे यांची नुकतीच श्रमिक पत्रकार संघ या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. प्रथमतः तुमचं अभिनंदन. धन्यवाद. संतोषजी, तुम्ही स्वतःचा परिचय आणि तुमची पत्रकारितेची सुरुवात याबद्दल थोडक्यात सांगावं. माझं नाव संतोष चंद्रकांत रणदिवे. मी मूळचा तुंगत तालुका पंढरपूर येथील आहे. माझी पत्रकारितेची सुरुवात म्हणजे पूर्वार्ध सांगावं लागेल. सुरुवात म्हणजे काय, सुरुवात करण्याअगोदर माझं क्वालिफिकेशन सांगावं लागेल. माझं क्वालिफिकेशन आहे MA BEd हिंदी विषय आहे आणि मास्टर ऑफ जर्नलिझम मी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे ठेक्कावरून केलेलं आहे. मी तिथं 5 वर्ष होतो टोटल. 2 वर्ष MA केलं, 1 वर्ष स्पर्धा परीक्षा केली. त्यानंतर पत्रकारितेचा कोर्स 2 वर्षाचा मी रेग्युलर केलेला आहे कोर्स. तिथे मी हॉस्टेललाच होतो 5 वर्ष. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर माझा अजून रिझल्ट लागायचा होता. म्हणजे एक मास्टर ऑफ जर्नलिझम जे कोर्स आहे त्याचा रिझल्ट मला लागायचा. परंतु आमचे सहकारी अतुल फराटे जे आमच्या विभागातच आहेत, आमच्या तरुण भारत संवाद या वृत्तपत्रातच आधी कार्यरत होते रिपोर्टिंगला. ते त्यांचं सिलेक्शन ॲडव्हर्टाईज डिपार्टमेंटला झालं आमच्याच तरुण भारत संवादमध्ये. ते म्हणले कोल्हापूरला आले. ते म्हणले या इंटरव्ह्यू द्या. मग इंटरव्ह्यू आमचे संपादक मंगेश मंत्री सांगलीचे त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आणि मी त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरं दिली. आणि विशेष म्हणजे माझा रिझल्ट लागायच्या आधी त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी जॉईन करतोय. रिझल्टही माझा चांगला लागला. जवळपास मला 63.24% मार्क पडले मला MJCला. उत्तीर्णही झालो आणि मी जॉईनिंगही केलं. माझी सुरुवात पत्रकारितेची आषाढी यात्रा, आपली आषाढी यात्रा भरती पंढरपूरची 2 जुलै 2017 हा माझा पहिला दिवस पत्रकारितेचा. म्हणजे अनुभव तसा चांगला होता. गर्दी सगळीकडे माहोल, म्हणजे यात्रेच्या वेळेस गर्दीच असते आपली मंदिर, प्रचंड गर्दी असते. मला जवळपास इथून शिवाई चौक आपल्या सावंत चौकातून चालत जायला जवळपास 1.5 ते 2 तास लागला. तिथं मला एक त्यांच्या बाईट आणायच्या होत्या युवकांच्या, बाबा तुम्हाला वारीचा अनुभव कसा आहे. म्हणजे तुम्ही वारीला येत आहे, वयोवृद्ध आबालवृद्ध लोक येतात, परंतु युवकसुद्धा यात्रेत सहभागी असतात. म्हणून मी त्यांच्या प्रतिक्रिया आणायला गेलो. जवळपास 2 व्यक्तीच्या प्रतिक्रिया मला मिळल्या. म्हणजे माझी पहिली ती बातमी देण्याची वेळ फील्डवरची युवकांशी संवाद साधून मी त्यांची बाईट घेतली. त्यांनी मला सांगितलं आम्ही असं विठ्ठलाला मानतो, आम्ही चालत आलो. जवळपास 250 ते 300 किलोमीटरहून काय चालत आलो सांगितलं होतं मला. म्हणजे पहिली माझी सुरुवात पत्रकारितेची आषाढी यात्रा 2 जुलै 2017. त्यानंतर मी माझा प्रवास चालू केला. तुमच्या पत्रकारितेचा श्री गणेशा पांडुरंगाच्या दारी आणि पांडुरंगाच्या वारीमध्ये झाला. पंढरपूरच्या वारीमध्ये झालेला श्री गणेशा. संतोषजी, आता तुम्ही श्रमिक पत्रकार संघटनेचं काम करताय. मग त्या संघटनेविषयी थोडक्यात माहिती आम्हाला आमच्या दर्शकांना सांगा. आमचा श्रमिक पत्रकार संघ पंढरपूर या नावे जवळपास 2017च्या अगोदरपासून कार्यरत आहे आमचा पत्रकार संघ. यामध्ये आमचे सर्व वरिष्ठ पत्रकार आहेत. यामध्ये अभय जोशी आहेत सकाळचे, परत विनायक हरिदास संचारचे, प्रशांत आराध्ये, संकेत कुलकर्णी आता दूरदर्शनचे आहेत. नंतर म्हटलं तर महेश भांडारकवटेकर आता ते, परत महेश किस्ते आहेत. नंतर म्हटलं तर अभिराज उबाळे, भारत नागणे आहेत. म्हणजे आमचे सर्व सहकारी आहेत, सगळे वरिष्ठ ज्येष्ठ आहेत. मी जवळपास या पत्रकार संघात 6 वर्षापासून कार्यरत आहे. परंतु मला त्यांनी छोटी मोठी जबाबदारी दिली. सचिव केलं, सहसचिव केलं, खजिनदार काही वर्षी केलं आणि पाठीमागच्या वर्षी मला कार्याध्यक्ष केलं. आणि यावर्षी मला त्यांनी मोठी जबाबदारी दिली अध्यक्षपदाची. आणि त्यामुळे यांचं मला सहकार्य असतं या. पण त्यांचं हे असतं मूल्यमापन असतं, बाबा हा व्यक्ती खरंच असतो का, काम करतो का संघात, किती कुठल्या गोष्टी करतो. त्यामुळे त्यांनी मला एक 6 वर्षाचा अनुभव लक्षात घेता त्यांनी मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. संतोषजी, आता तुम्ही सांगितलं की तुमचा 6 वर्षाचा अनुभव आहे आणि श्रमिक पत्रकार संघटनेने तुमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. मग आता या वर्षभराच्या कालावधीमध्ये तुमचा असा काय एखादा संकल्प आहे का की पत्रकारांसाठी काय काम करायचं आहे, आपल्या संघटनेसाठी काय काम करायचं आहे? केवळ पंढरपूर नाही तर पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र या ठिकाणच्या पत्रकारांसाठी काही असं ठोस काम करायचं तुमच्या डोक्यात आहे का, तर ते आम्हाला सांगा. श्रमिक पत्रकार या संघाच्या माध्यमातून पहिल्यांदा च्या पत्रकारांना पंढरपुरात घरं नाहीत, गृहनिर्माण संस्था नाही कुठली. हा प्रश्न बऱ्याच जणांनी मांडला. गृहनिर्माण संस्था नाही, पहिल्यांदा ते गृहनिर्माण संस्था रजिस्टर करायची आपल्याला. त्यानंतर पत्रकारांसाठी पंढरपुरात हक्काची घरं ती शासनातर्फे गृहनिर्माण संस्था तयार करून शासन दरबारी त्याचं
काय असेल तो प्रस्ताव पाठपुरवठा करून ह्या वर्षभरात माझ्या जितकं शक्य आहे तेवढं मी करणार आहे. ते पत्रकारांसाठी पहिल्यांदा घरं पंढरपुरात मंजूर करणे आणि पत्रकारांसाठी घरं ती निर्माण करून ती त्यांना वास्तव्यास देणे, जेवढं शक्य तेवढं मी ती करणार आहे. आता तुम्ही सांगितलं की घराचा प्रश्न हा प्रश्न प्रत्येक संघटनेनेच मांडला हा विषय, परंतु यासाठी तुम्ही सर्व संघटना मिळून सामुदायिकरित्या असं काय काम करणार आहात का? किंवा आपले स्थानिक आमदार, खासदार किंवा माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांना तुम्ही भेटणार किंवा निवेदन देणार असं काय तुमच्या डोक्यामध्ये आहे का? याच्या अगोदर सर्व पत्रकार संघटनांनी आमच्या पंढरपूरच्या म्हणजे प्रयत्न केलेले आहेत. त्यांची परिस्थिती पाहून मी म्हणजे आता ती कुठपर्यंत आले काय गोष्टी निवेदन अगोदर दिलेली आहेत. निवेदन पाठपुरवठा आहे ते स्थानिक आमदार असतील, वरच्या लेवलवरती मंत्रालयापर्यंत असेल. परत आमचा एक जनसंपर्क कक्ष असतोय मंत्रालयात, तिथेही त्यांनी संपर्क केला. आजपर्यंत काय परिस्थिती झाली आणि कोणकोणते पाठपुरवठा झाला याची खातरजमा करून नंतर सर्व आम्ही पत्रकार संघटनाचे अध्यक्ष असतील, पदाधिकारी, सेक्रेटरी असतील, सगळ्यांचं मत जाणून घेऊ, काय प्रयत्न करता येईल आणि कसं कुठल्या वाटेने लवकर आपल्याला जाता येईल हे आम्ही प्रयत्न करणार आहे. तुमच्या प्रयत्नाला लवकरच यश यायला पाहिजे अशी आम्ही कामना करतो. आता हे झालं पत्रकारांचे प्रश्न, परंतु आता तुम्ही अध्यक्ष आहात. समाजामध्ये वावरताना आपण बघतो की खूप समस्या असतात. महाविद्यालयीन मुलं असतील, शालेय मुलं असतील, वाहतुकीचा प्रश्न असेल किंवा झाडांचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल. एक तुम्ही तटस्थ वृत्तीने पाहताना हे समाजासाठी या विषयांची मांडणी काय करणार आहात का? पहिलं शिक्षणाचा प्रश्न आपल्या पंढरपुरात. शिक्षणाचा प्रश्न म्हणजे आता सध्या महाविद्यालयीन शिक्षण चालू आहे, म्हणजे रेग्युलर BA BCom वगैरे हे चालूच आहे. इतरही संस्था आपल्या पंढरपूर शहरात तयार झालेल्या आहेत. मग ह्या संस्था कसं आहे, काही ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॅव्हलिंगची गैरसोय मोठी आहे, म्हणजे STची. काही ठिकाणी एसट्या थांबतात, काही ठिकाणी थांबत नाहीत. अशा मुलांना खाजगी वाहनानं प्रवास करावा लागतो. मग ST महामंडळामार्फत बाबा काय कुठे कसले स्टॉप आहेत त्या ठिकाणी स्टॉप घेण्यात यावेत म्हणजे विद्यार्थ्यांसाठी. मग काय टायमिंगला प्रवासातसुद्धा विद्यार्थिनींना किंवा कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना सुद्धा थोडे समस्या येतात. हो. मग काय पोलीस डिपार्टमेंटतर्फे त्यांना काय मार्गदर्शन करता येईल का, किंवा स्वसंरक्षणाचे त्यांना धडे काय देता येईल का, यासाठी सुद्धा आम्ही बातमीदारांतून प्रयत्न केले त्याच्यापूर्वी आणि इथून पुढे सुद्धा आम्ही ठेवणार आहोत. दुसरा प्रश्न आपल्या पंढरपूर शहरातला मोठा म्हणलं तर ट्रॉफिकची समस्या. ट्रॉफिक जिथं कुठंच काय म्हणजे ट्रॉफिकमुळे किती तर आता अपघात घडलेत शहरात सुद्धा आणि घडत आहेत. प्रत्येक अपार्टमेंट असेल, प्रत्येक शॉप असेल आपल्या शहरातलं, त्या ठिकाणी पार्किंग स्पेस कुठे कमीच दिसतो आहे, तो पण वापरात नसतो. या मग असे पार्किंग स्पेस अवेलेबल करून लोकांना पार्किंगची सोय करून जी समस्या आहे ती वाहतूक शाखेच्या मार्फत आणि मुख्य रस्त्याला तर पार्किंगची व्यवस्था असावी. म्हणजे कसं आहे, रस्ता सुरक्षित असेल तरच प्रवासी सुरक्षित असतील असं आम्ही प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला बघतो की पार्किंगची सुविधा नसल्यामुळे रहदारीचे खोळंबा होतो आणि ट्रॅफिक जाम ही मोठी समस्या आहे. आपलं फर्स्ट म्हणलं तर भाजी मार्केटला जास्त ट्रॅफिक जाम होतं, शिवाय चौकात होतं, सावरकर चौकात होतं. अशा काही रहदारी ठिकाणी बसले चौक, मग अशा ठिकाणी जी काय पार्किंग स्पेस करता आले तर आपण प्रयत्न करतो. आता तुम्ही रहदारीचा प्रश्न किंवा मग शिक्षणाचा प्रश्न हे प्रश्न तुम्ही घेणार आहात, परंतु हे प्रश्न मांडताना तुम्ही तुमचे जे पदाधिकारी आहेत, तुमचे जे सहकारी आहेत, त्यांचे सहकार्य कसे घेणार आहात तुम्ही? सहकार्य सगळ्यांचं असतेच आम्हाला. पहिल्यांदा म्हणजे त्यांचा आधी गायडन्स घेणार आहे, बाबा असं असं आपल्याला एक बदल सुचवायचा आहे शहरात किंवा ग्रामीण भागात. बदल सुचवून त्यांच्या पूर्वानुभव काय असतात, म्हणजे ज्येष्ठ व्यक्ती असतात त्यांना काय पूर्वानुभव येत असतात की कुठली गोष्ट करायच्या अगोदर त्यांना अनुभव आलेले असतात. त्यामुळे त्यांचा अनुभव एक्सपिरियन्स आपण घेऊन बाबा तुमचं काय सहकार्य लागतंय का, यामध्ये कुठल्या अधिकाऱ्यांशी बोलावं लागतंय का, किंवा कोणाला निवेदन द्यावं लागतंय का, किंवा जे काही व्यापारी संघ आहे त्यांच्याशी काय बोलावं लागतंय का, अशा या गोष्टी त्यांचं सहकार्य घेऊनच ही सगळ्या गोष्टी आपल्या पुढं मार्ग लागणार आहे. आता एकंदरीत आपण पाहतो की पत्रकारितेचं काम करताना वेळेचं भान राहत नाही बऱ्याच वेळेला, कारण पंढरपुरामध्ये वारंवार घडामोडी घडत असतात. आपलं आध्यात्मिक क्षेत्र आहे, लोकांची रेलचेल खूप असते, परगावरून नागरिक येतात, वारकरी येतात, भाविक येतात. त्याचबरोबर राजकीय सामाजिक संघटना यांचं इथं आंदोलनं असतात, मोर्चे असतात किंवा यांचे मेळावे असतात. मग ह्या सर्व धकाधकीमध्ये तुम्हाला कुटुंबाकडे थोडं असं दुर्लक्ष होतं का कधी असं, आणि जर झालं तर मग घरच्यांचं असं तुम्ही काय म्हणजे कसं त्यांचं हे करता?
फर्स्ट म्हणजे हे क्षेत्र कसं आहे, म्हणजे कधी काय कुठली घटना घडेल किंवा कधी कुठली माहिती घ्यावी लागेल आता पहिल्यापेक्षा सोपं झाले. म्हणजे तुमचं कम्युनिकेशनची साधनं वाढलेत आता. म्हणजे पहिलं कसं होतं, जाऊन घटनास्थळी बातमी आणणं करणं ह्या गोष्टी आणि ट्रॅव्हलिंगच्या सुविधा नव्हत्या. आता काय झाले, कम्युनिकेशन साधनं वाढलेत. म्हणजे फोनमुळे बऱ्यापैकी जवळपास आमचं 70% काम हलकं होतं फोनमुळं. आणि काय इमर्जन्सी असेल त्या ठिकाणी आम्हाला जावं लागतं. मग अशा टायमिंगला आमच्या घरची परवड होते. कधी कधी सकाळी 8ला यावं लागतं पंढरपुरात. मग सकाळी उरकून सगळ्या गोष्टी, शेती आहे आमची, शेतीच्या सगळ्या गोष्टी पाहून करून एका दिवस आमच्या घरीच कोणी आजारी पडलं मग त्यालाही घेऊन मग सोबत यावं लागतं कामाच्या ठिकाणी. मग त्या व्यक्तीला इथं दवाखाना करून मग रिटर्न इष्टीन बसून द्यावं लागतं. असं करावं लागतं. म्हणजे अशा गोष्टी आमची हेळसांड होती कुटुंबाची सुद्धा. घरी वेळ द्यायला मिळत नाही, परंतु सुट्टी दिवशी आम्ही घरच्यांना वेळ देतो. म्हणजे काम आणि कुटुंब याची तुम्हाला सांगड घालावी लागते. त्याशिवाय म्हणजे कामाचं रुटीन लागत नाही. मग कामात डिस्टर्ब होतं. मग काही वेळेस चिडचिडपणा येतो, कोणाचा कुठल्याच व्यक्ती जरा कोणावरही काढण्यात येतो, असं होतं. पण तो ऑफिसमध्ये अशा कामावर आमचा कोणताही परिणाम होत नाही घरच्या जबाबदारी. सचिनजी, तुम्ही आता म्हणला की चिडचिडेपणा होतो, ताणतणाव होतो, परंतु या पत्रकारिता सेवाव्रताला 2 बाजू आहेत. यामध्ये बऱ्याच वेळेला एखादं चांगलं काम केल्यानंतर तुम्हाला एक सुखद असा धक्का मिळतो, आनंद होतो. आणि कधी कधी काय होतं की एखादी घटना घडते, तुम्ही त्याची बातमी करता, परंतु त्यातून सुद्धा तुम्हाला एक मनाला यातना होतात. तर असे छोटे छोटे 2 प्रसंग आमच्या दर्शकांना सांगा. बातमीदारी करताना म्हणजे सहसा बातमीदारीचा आमचा उद्देश काय असतो की एक चांगलं, कोणाचंही चांगलं किंवा चांगल्या घटना घडाव्या. परंतु कसं होतं, बातमी देताना कुठली तरी एक बाजू दुखावली जाते आणि एक बाजू सुखावली जाते, परंतु त्याचा आम्ही कधी विचार करत नाही. म्हणजे आता राजकारणाचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर राजकारणात कसं आहे, आम्हाला दोन्ही बाजूनं बोलावं लागतं किंवा लिहावं लागतं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. परंतु एक गट कुठला तर नाराज होतो किंवा दुसराही नाराज होतो. दोन्ही गट आमच्यावर नाराज असतात बऱ्याच वेळेला राजकारणाचे. मग ते आमच्या कामाची पोचपावती असते. दोन्ही गट नाराज, कोणी आपलं समजायचं नाही, कोणी समजतच नाहीत. त्यांनी नाही समजलं म्हणजे आमच्या कामाची पोचपावती असते. परंतु कुठला तरी एक गट म्हटला की हा बाबा हा रणदिवे आमच्या गटाला, असं झालं की काय होतं, वन साईड होतं. त्यामुळे असं आम्ही कधी जोर देत नाही. आम्ही बरोबर बॅलन्स ठेवण्यामध्ये. त्यामुळं असं कोणी टीका टिप्पणी किंवा काही कोण करू शकत नाही. मग बातमीदारी करताना मग कुठल्या तरी एका समाजाची बातमी केली, मग दुसरा समाज धोकावला जातो. आम्ही ह्यामध्ये कुठलाही जात पात धर्म कोणताही मानत नाही. समाजाचा आरसा म्हणून आपण काम करतोय. वेदनादायी प्रसंग कमी जाईल, चांगलीच प्रसंग आहेत. आता तुम्ही मागचे 6 वर्ष 7 वर्ष या क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणजे चांगला अनुभव आलाय. आता नवनवीन मुलं मुली, युवक युवती त्यांना सुद्धा पत्रकारितेमध्ये काम करायचं आहे, करिअर करायचं आहे. परंतु त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, काय वाचन केलं पाहिजे, काय पाहिलं पाहिजे, कुठला अभ्यास केला पाहिजे, असं काय सल्ला तुम्ही किंवा एक तुमचं मार्गदर्शन त्यांना कराल का? पहिल्यांदा जर युवक युवती जर या क्षेत्रात येत असतील तर चांगलंच आहे. म्हणजे अजूनही यामध्ये चांगल्या पत्रकारांची वानवा आहे या क्षेत्रामध्ये. आणि आता युग बदलले. आता प्रिंट मीडियानंतर आता नवीन एक युग आले की डिजिटल युग आलं. डिजिटल युगामध्ये वेब पोर्टल आहेत, यूट्यूब चॅनल आहेत. जेवढे तुम्ही सबस्क्राईब वाढतील, जेवढे व्ह्यू वाढतील, तेवढे तुमची आर्थिक उन्नती सुद्धा यातून वाढते. प्रिंट मीडिया थोडासा मागं पडायला लागलाय, कारण की कोरोना त्याच्यात बदललंय. परंतु त्याचं महत्व आहे, विश्वासार्हता आहे आणि अजूनही लोक विश्वास ठेवतात. फक्त सर्क्युलेशन कमी झाले या दुय्यम गोष्टी आहेत. योग्य युवतींनी येताना अगोदर पहिल्यांदा कुठलाही पत्रकारितेचा कोर्स करावा. सर्टिफिकेट कोर्स आहे, 6 महिन्याचे अवेलेबल आहे तिथे पंढरपुरात, उमा महाविद्यालयात आहे अवेलेबल. तर आपलं सोलापूर विद्यापीठात मास कम्युनिकेशन आहे, मास्टर ऑफ जर्नलिझम आहे, तिथं कोर्स करावा. किंवा आपलं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला अवेलेबल आहे. बातमी देताना तुम्हाला बातमी मुळात घटना असती थोडक्यात 4 वेळी इथे घटना असते. म्हणजे अशा ठिकाणी असा अपघात घडला, म्हणजे अपघात घडला म्हणून देऊन चालत नाही. मग त्या पाठीमागे पार्श्वभूमी असते की अपघात बाबा तो व्यक्ती कुठून येत होता, सोलापूरने येत होता का, तुळजापूरने येत होता का, मग पंढरपूरला चालला होता. ह्या गोष्टी सगळ्या माहीत पाहिजे. आणि संदर्भ देणं काय टायमिंगला गरजेचं असतं या बातमीमध्ये. म्हणजे नुसतंच फक्त हा या कागदावर तुम्ही बातमीदारी करू शकत नाही, अवांतर वाचन पाहिजे तुम्हाला.
म्हणजे रेग्युलर इतर पेपरांचं वाचन पाहिजे, रेग्युलर जे पेपर असतात त्याचंही रोज रोज वाचन ठेवा. अवांतर वाचन संदर्भ ग्रंथ असतील किंवा चरित्र ग्रंथ असतील याचंही वाचन म्हणजे बातम्या जरी लिहिताना तुम्हाला त्याचा उपयोग होतो. तुम्हाला फेस टू फेस कम्युनिकेशन करायचं असेल, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जायचं असेल तर तुम्हाला वक्तृत्व चांगलं पाहिजे, त्यासाठी वाचन महत्त्वाचं आहे. धन्यवाद संतोषजी. तर मार्मिक संवाद न्यूजच्या मार्मिक कट्ट्यावर हे होते आमचे मित्र पत्रकार संतोष रणदिवे यांची श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यांच्या या वर्षभराच्या कार्यासाठी त्याचबरोबर पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद.